स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे सर परशुराम भाऊ महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। त्यामध्ये हर घर तिरंगे या मोहिमेची माहिती देत प्रभात फेरी काढण्यात आली। प्रभात फेरीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रमुख इमारतीपासून करण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणाने परिसर दुमदुमून निघाला। राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला उपस्थिती दर्शवली। राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली। 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये ध्वजारोहण कसे करावे याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन केशव गजे, प्राचार्य डॉक्टर सुनील गायकवाड, उपप्राचार्य विद्या अवचट, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य भारती रणपिसे, एनसीसी विभाग प्रमुख डॉक्टर गोविंद दुलगंडे, लेफ्टनंट बीपी भोवराळे, लेफ्टनंट दीपाली बुटाला, एनएसएस विभाग प्रमुख डॉक्टर पोपट शिंदे, जिमखाना प्रमुख रणजित चांबले, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या घोषणेनुसार संपूर्ण देशभर घर घर तिरंगा हा जो कार्यक्रम सुरू आहे त्यातलाच हा एक भाग आहे। आज प्रत्येकाच्या घरी तिरंगा उभा राहणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक संस्था, प्रत्येक ऑफिस, प्रत्येक ठिकाणी या तिरंगाचा मान ठेवला जाणार आहे। त्यानिमित्ताने तिरंगा उभारला जाणार आहे। आणि सप महाविद्यालयाची अशी कल्पना आहे की जी युनिव्हर्सिटीनी विश्वविक्रम करण्याचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये शिप्रमंडळीचे सर्वात जास्त विद्यार्थी आणि स्टाफ सहभागी असतील हा त्यातला विशेष कार्यक्रम आजचा आहे। आज फक्त 3 दिवसाच्या निरोपावरती आज हजारो विद्यार्थी आणि सर्व स्टाफ उपस्थित राहिला। हे खरं या तिरंग्याचं वैशिष्ट्य आहे। तिरंग्यासाठी आपण काय करू शकतो हे आज शिप्रमंडळीने दाखवून दिलेलं आहे। अमृत महोत्सव स्वातंत्र्याची 75 वर्ष यावर्षी आपण दिमाखाने साजरी करीत आहोत आणि सप महाविद्यालय याच्यात विविध उपक्रम राबवणार आहेत। आज त्याची सुरुवात आपली प्रभात फेरी काढून झालेली आहे। हजारो विद्यार्थी आज प्रभात फेरीत सामील झाले आणि हा जो काही उपक्रम आहे अमृत महोत्सवी हा पुढील 2 दिवस तसाच कंटिन्यू करणार आहोत आणि त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा ही आमची प्रार्थना आहे। विद्यार्थी आजच्या संख्येसारखेच उद्या येतील, परवा येतील याची मला खात्री आहे आणि मोठ्या अभिमानाने सप महाविद्यालय हे अमृत महोत्सव साजरे करते याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे। मंडळीचे सप महाविद्यालयाच्या वतीने आज स्वातंत्र्य चळवळीचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये सर्व स्तरातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आणि महाविद्यालयातील इतर विद्यार्थी सहभागी झाले होते। त्याचबरोबर आमचे सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने याच्यामध्ये उपस्थित होते। या कार्यक्रमाची सांगता एनएसएसच्या पथनाट्याने झाली आणि या पथनाट्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील वीरांचं योगदान आणि झेंड्याचं महत्त्व हे सगळ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवलं। त्याचबरोबर महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक आणि महाविद्यालयातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते झेंडे देण्यात आले आणि असा हा सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीचं महत्त्व पोहोचवण्यासाठी चांगल्या पद्धतीने झाला। 15 ऑगस्ट 1922ला 75 वर्ष होत आहे। त्या निमित्ताने केंद्र सरकारने हा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सप महाविद्यालय जे शिप्रमंडळीच्या अंतर्गत कार्यरत आहे त्याने हा आठवडा सेलिब्रेट करण्याचं ठरवलं। त्याची सुरुवात आज प्रभात फेरीने झाली। ॲक्च्युली त्याचा ट्रॅक आमचा थोडा छोटा ठरला होता पण तो अचानक आम्ही वाढवला आणि म्हणजे हा जोश बघून आणि हा उत्साह बघून सगळ्यांना खूप आनंद झाला। त्यामुळे तो ट्रॅकही वाढवला आणि त्यानंतर त्याची जेव्हा सांगता झाली तेव्हा खूप जोशपूर्ण
शांततापूर्ण वातावरणामध्ये NCCने आणि NSSने एक पथनाट्य सादर केलं. ह्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे या कार्यक्रमामध्ये सामील झाले.